माधवी, अगं माझी तू मार्गा प्रतिका एक सारखी ठरवली तेव्हाचा मी दोरावर म्हटलं आज माझी मार्ग म्हणजे आपण द्वारावर उभे होता. मला एक सांगावं, या द्वारावर आपण उभे होता याचा अर्थ आपल्या या महाली येण्यासाठी तुम्हाला आज्ञा हवी असते का? नाही. अहो, महाल जरी माझा असला, या महालात अधिकार जरी माझा असला, तरी तो महाल कोणामुळे मिळाला? आपल्यामुळं. माधवी, तू जरी माझी भार्या असलीस, मी तुझा तरी पती असलो तरी हा महाल तुझा आहे, या महालावर अधिकार तुझा आहे. अहो, थट्टा म्हणून किती बरं करायची. या महालावर जरी माझा अधिकार असला तरी माझ्यावर जो अधिकार आहे तो आपला आहे. कारण प्रत्येक स्त्रीच्या मनवून एकच असतं की प्रत्येक स्त्रीचा जो गौरव होत असतो ना, तो केवळ नवऱ्यामुळे होत असतो. आणि नवऱ्याचे विजयीचे गुण ऐकले गेले की प्रत्येक स्त्रीचं मन आनंदाने रममाण होत असतं. त्या प्रत्येक स्त्रीला वाटत असतं वीररमणी भाग्यवरित पूर्वसंगीता. अहो, प्रत्येक स्त्रीचं आद्य कर्तव्यच असतं की आपल्या नवऱ्याला, आपल्या सौभाग्य देवतेला ज्या स्त्रीनं समाधानी ठेवलं गेलं ना, तिच्या संसारिक कशाची आणि केव्हाही उणीव असत. खरं ना? खरं. एवढा आनंद कशासाठी बरं नाही? ऐकूया तरी. माधवी, यापूर्वी जे घडलं नाही त्याच मी घडवलं. यापूर्वी जे घडलं नाही ते आपण घडविलं. ते घडविलं आणि तो आनंद केव्हा एकदा माझ्या प्रियाला सांगेन असं मला झालं. कधी घडलं नाही, यापुढे घडेल की नाही सांगता येणार नाही. असा आनंद आपण घडविला आणि तो सांगण्यासाठी मला ऐकूया बरं. असा कोणता आनंद? माधवी, घटकाला आठवण झाली की कुणीतरी म्हटलंय रागानं जीव शिरला म्हणून वैतागानं शांत होत नाही. विचारानं साऱ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. असं काय घडलं? आणि तोच विचार करून तुझा भाऊजी माझे भाऊजी काय म्हणाले? हे म्हणाले नाही, मी म्हणालो. हे कन्यासुरा त्या देवताने आमच्या मुलांचा घात केला. त्या देवतावर सूळ घेण्यासाठी हे
हो काय बोलता हो माझ्या मनात कळेल असं झालं म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय भाऊजी काय म्हणाले कंदासू स्वर्गलोकी देवताशी संघर्ष करण्यासाठी गेला आहे. म्हणजे भाऊजी गेले देवतांची संघर्ष करण्यासाठी वा कवी हीच आनंदाची गोष्ट आहे. अहो मला सांगा अहो आनंद नवऱ्यानं सांगितल्याचा प्रत्येक स्त्रीचा आनंद गगनात सुद्धा मावेनाच होतो पण मला सांगा देवतांशी अशा प्रकारचं युद्ध आणि संघर्ष का करण्यासाठी ऐकूया तरी माधवी ज्या देवतांची तू थोरवी खातोय त्या देवताने आमच्या पूर्वजच्या बाबतीत काय घडविलं हे ज्ञात नाही. मी आपल्या चरणाची दासी आहे मी आपल्याला उपदेश केला पाहिजे अशात प्रश्न नाही पण पती पत्नी ही नातच असं आहे की पती पत्नी ही दोन रथाची चाकं आहे आणि त्याच्यावर सारथी पती आणि पत्नी असते ती चाकं जर सुरळीत चालली नसतील ना तर तो संसार रूपी रथ केव्हा सांगता येणार नाही. आणि दुसरं ऐकून ठेवा की प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीचा मार्ग आखला पाहिजे रोखता उपयोगी नाही पण तोच पती जर आड मार्गाला जात असेल तर त्या पतीला योग्य मार्गावर आणणं त्या पत्नीचा आद्य कर्तव्य ठरलं जातं. आपल्या बोलण्याचा अर्थ मला कळत नाही. एक तर बाजूला म्हणताय पत्नीला पतीचा मार्ग रोखायचा आखायचा पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय जो पती वाम मार्गाला जातोय मला सांग हा तुझा नवरा कोणत्याचा वाम मार्गाला त्याने पत्ता नाही म्हणून हे शब्दांच्या मला सांगा त्या देवाला स्वतः सम्राट पाच त्रिपुरी या भूतली अवतार धारण केला ज्यावेळी काही काष्टी पाषाणून त्याच्यामुळे जो उडला गेला तो परमेश्वर कुठला आहे आणि कुठला नाही देव शोधण्यात देवाला जाण्याची गरज नाही मन भावी जर एखाद्या दगडातून जर का पूजन केलं असेल तर त्या दगडातून सुद्धा देवाची निर्मिती होऊ शकते आणि त्या देवाशी आपण विरोध करत आहात. मला सांग तू माझी पत्नी आहे म्हणजे काही संशय कशाबद्दल माझी पत्नी असून सुद्धा या दादा तुझा साम्राज्य देवतांची मी महाराणी आहे असं पण देवतांशी वैर करणं हे मान्य नाही. ज्या देवाची एकनिष्ठतेने भक्ती केली सदैव त्या देवात त्या विचाराने शब्दही माझ्या मुखातून निघाला नाही त्या देवाला आपण विरोध करता. मी प्रथमच म्हटलंय मी तुम्हाला उपदेश करत नाही पण एक मी तुम्हाला विनंती करते आहे आपल्या जवळ पदार्पण सत्य आहे त्या देवाशी आपण असं करू नका. कोण कुणाचा वैरी नाही या विश्वास स्वतःचा वैरी स्वतःच बनत असतो आणि आत्मनाशाला कारणीभूत ठरत असतो. ज्याने देवतांशी विरोध केला गेला ते सर्व संपले गेले. गतकालाचा विचार करा आपण आपल्या पूर्वजांचा विचार करा पूर्वज संपले ते कशावर संपले गेले देवतांना विरोध केला बोलत ना मग आपलं काय आपल्याला असाच मृत्यू आलेला चालेल का साध्य नाही काय मिळवलं आपण काय मिळवलं मी कुठे सामान्य नव्हे. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपला नवरा सामान्य नव्हे मला सुद्धा कळत आहे आणि मी तेच मानते माझा नवरा पराक्रमी आहे सामर्थ्यवान आहे. मग असं काय मिळवलं ऐकूया. पराक्रमी सामर्थ्य नाही या सूर्य देवतेची एक घनिष्ठाने मी भक्ती केली पूजेला केला हळविला
पूजलं त्यावेळी तो देव माझा सूर्य नारायण माझ्यावर प्रसन्न झाला. हे तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. काय मागितलं चांगली मी काय काय पोलीस नाही मागितलं का काय मागितलं अमर आणि अजिंक्य जन्म झाला गेला त्याला मृत्यू हा ठरलेला आहे. या गोळ्या स्त्रीला का बरं आपण फसविता? माधवी तू भोळी आहे. तू कोण आहेस? कशी आहेस? सर्व जाणतोय मी. आम्हाला आणि अजिंक्याचं वरदान मिळालं आणि तुझ्या मनाप्रमाणे प्रत्येकाला मृत्यू आहे. माझा मृत्यू आगळा आणि वेगळा आहे. तसा मला मृत्यू येणार नव्हे. मी तसा मरणार नव्हे. माझा मृत्यू कुणालाही सांगायचा. मला सांगा कुठली बायको आपल्या नवऱ्याचा मृत्यू दुसऱ्याला सांगितला तरी पण बसली आहे का? ऐकूया तरी. माझ्या देवानं हे शतकंटकास्पद ज्यावेळी कैलासचा देव शिवशंकर याच्या कंठी असणारा तो रुद्र ज्यावेळी मूर्त स्वरूपाने प्रकट होईल त्याचा आणि तुझं तुंबळ संयुद्ध होईल त्यावेळी त्याच्या आपल्या मुखातून ते शब्द निघाले की जर सत्य असतील आनंदात निर्माण होण्यासाठी मी सुद्धा आपल्या समवेत आहे. सदैव कृपा आणि मृत्यू सारखा या विश्वास सत्य काही नाही. स्वामी मी विनंती केली तुमच्या चरणाची दासी होते मी आपल्याला विनंती करते उद्देश करत नाही. पण असं असते की देवतांनी दिलेलं वरदान हे देवा हे वैकुंठीचा नारायण पतिव्रतेच्या पाठीला काळवरांचा रक्षण करता वेदावर आपल्या कंठाशी धारण केली गेली. त्याच देवा या सार सर्वस्वाचा विचार मी करण्यापेक्षा तू करावी आणि माझं सौभाग्य अखंड अशा प्रकारे माझ्या पतीने नांदावं एवढी प्रार्थना तुझ्या चरणाशी